आपण देवघरामध्ये रोज पूजा करतो, पण कुलदेवतेला वर्षातून एकदाच जायचं आहे, तर मग ते जाणं तितकंच महत्वाचं आहे का? आणि कुलदेवतेचं दर्शन घेताना आपण कोणत्या गोष्टी किंवा ओटी भरणं वगैरे आहे, तर त्या प्रथा विधी कशा कराव्यात? आपल्या धर्मामध्ये जी ही गोष्टी सांगितली जाते त्याच्यामध्ये खूप वैज्ञानिक आणि सामाजिक अर्थ दडलेला असतो. कुलदेवतेला वर्षातून एकदा नक्कीच जावं, पण आपल्याकडे काय झालं आहे की फक्त वर्षातून एकदा जायचं म्हणजे आमचा कुलधर्म झाला, एवढाच अर्थ आपल्या धर्माला अपेक्षित नाहीये. आपला धर्म सांगतो की ज्याही वेळेला तुम्ही वर्षातून एकदा कुलदेवतेला जायचंच आहे, सोबत विशिष्ट कुळाची विशिष्ट तिथी दिलेली आहे. त्या तिथीला त्या वारी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरी कुलदेवतेचं करायचं आहे. आणि हे ते आपले जे काही भाट असतात, जे कुलगुरू असतात, जे हिळवी लोक असतात, ते विशिष्ट तारीख सांगतात की चैत्र अष्टमीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये करावं लागेल, अश्विन अष्टमीला तुमच्या घरामध्ये करावे लागेल. कोणाकडे बघतात तुम्ही की आमच्याकडे रक्षाबंधनच्या दिवशी देवीची पूजा असते. सो जे काही तुमच्या तिथीगत तुमच्या कुळानुसार तिथी दिलेल्या आहे त्या दिवशी तुमच्या घरामध्ये ते विधान झालं पाहिजे. जेव्हाही तुम्ही कुलदेवतेला जाणार तर कुलदेवतेला दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या घरी आलं पाहिजे. ओटी भरताना केव्हाही मी आपल्या संपूर्ण फॉलोवर्स सगळ्यांना एक विनंती करेल की कुलदेवतेची ओटी घेऊन जात असताना सर्व साहित्य एक चांगली गरीब स्त्री वापरू शकेल असा एवढं साहित्य तुम्ही घेऊन जावं. 100 साहित्य घेऊन जायच्या मध्ये आणि त्याच्यातलं एकही कामात येणार नाही असं काही उपयोगाचं नाही. साडी, सोडी, टिकली, बांगडी, मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोधे, फणी, कंगवा, आरसा आदी जे सौभाग्य अलंकार आहे ज्याच्यातून एखाद्या स्त्रीला आपण देऊ शकतो, खेळणा, पाळणा इत्यादी वस्तू व्यवस्थित ओटी करून तुम्ही आईसाहेबांच्या चरणी अर्पण करावं. कुलदैवत असेल, जसं खंडोबा असेल, ज्योतिबा असेल, तर तिथे देवाचं जे काही वस्त्र असेल, नारळ असेल, मिठाई असेल. पण आजकाल भेसळ सगळ्या चालल्या आहेत, तर मी सांगेल की स्वतःच्या हाताने काहीतरी आपल्या हाताने घरी बनवा जे 2-3 दिवस टिकेल आणि ते प्रसाद म्हणून तिथे घेऊन जा, केव्हाही चांगलं. ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि ओटी भरल्यानंतर घरीच डायरेक्ट आलं पाहिजे, कोणाच्या घरी किंवा अन्य तीर्थक्षेत्रावरती जाऊ नये. अगोदर जायचं असेल तर जाऊन या, पण कुलदेवता झाल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर 1 किंवा 5 कुमारिका किंवा सुवासिनी दोघेही एक जरी तुम्ही जेवू घातलं तरी आई साहेब कोणाच्या मुखातून करेल. हेतू एवढाच आहे की अन्नदान आवश्यक आहे, ते जरूर करावं. बरं, आता कुलदेवतेला जेव्हा जातात तर वस्तू जसं ओटी भरण्यास संबंधित तुम्ही सांगितलंच, तर ओटी ही आपल्या घरून न्यायची की आपण तिथे गेल्यावर दुकानातून वगैरे? माझं एकच म्हणणं असेल की बघा, ती आपली आई आहे. आपण आईसाठी जाताना स्वतःच्या गावातून स्वतःच्या हौसीने चांगली वस्तू नक्की घेऊन जावी. तिथून घेण्यापेक्षा तिथे ज्या वस्तू अवेलेबल आहे, जसं नारळ, फळ, खडीसाखर, जे आपण सोबत कॅरी नाही करू शकत, फळं, फुलं 2-3 दिवसामध्ये ते खराब होऊ शकतात. त्यामुळे जे तिथे अवेलेबल आहे त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. पण साडी, एखादी चांगलं वस्त्र जे काही तुम्ही घेत असाल कुलदैवत किंवा कुलदेवींना. माझा हा प्रश्न विचारण्याचा उद्देश हा आहे की आपल्या घरातली वस्तू हवी आहे, म्हणजे जर आपण विकत जरी घेत असलो तरी ते आधी आपल्या घरी आणायचं आणि नंतर मग देवाजवळ घेऊन जावं. ते केव्हाही म्हणजे योग्यच राहील. आणि आपण त्या श्रद्धेने की मी माझ्या आईसाठी घेऊन जातोय हा भाव आपल्या मनात आला पाहिजे. तो तिथे एक व्यवहार होतो, जायचं, घ्यायचं आणि हे करून यायचं. पण भावाशिवाय भगवंत कसा प्राप्त होणार, म्हणून ते नक्की करू शकतो. बरं, आता अनेक जणांचं कुलदैवत त्यांना माहिती नसतं किंवा माहिती असलं तरी वर्षानुवर्ष पूजा बंद असते आणि नंतर मग त्यांना काही प्रचिती येत असतात किंवा काही परिणाम त्यांना दिसत असतात आणि नंतर ते सुरुवात करतात. तर अशी बंद झालेली पूजा सुरुवात करायची असेल कुलदेवतेची तर ती कशी करावी? उत्तम प्रश्न आणि ज्वलंत प्रश्न. जर कधी आपल्यावरती वाटत असेल की कुलदेवतेचा कोप किंवा तिची आपला आशीर्वाद प्राप्त होत नसेल, तर आपल्याला आपली कुलदेवता सगळ्यात अगोदर माहिती करणं खूप गरजेची आहे. आणि जेव्हा तुम्हाला कुलदेवता माहिती होते त्यावेळेला तुम्हाला योग्य मुहूर्तावरती, फक्त गर्दीचे वार सोडून, कारण की तीर्थक्षेत्र म्हटलं की मंगळवार, शुक्रवार गर्दी स्वाभाविक आहे, शनिवार, रविवार ते कोणता तरी एक ऑड दिवस घेऊन शांततेत आईसाहेबांचं दर्शन घ्यावं, तिथे आईसाहेबांची क्षमा प्रार्थना करावी आणि मग आपण वापस घरी येऊन सुवासनी जेवू वगैरे घालाव्या.
हे केल्याने आपल्याला कुलदेवतेची कृपा प्राप्त होते. वरतून मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे की विशिष्ट समाजाची एकच कुलदेवी आपण ग्राह्य पकडतो. उदाहरणार्थ कोणी 96 कुळी मराठा असतील की हा 96 कुळी मराठा आहे म्हणजे तुमची कुलदेवी तुळजाभवानी आणि खंडोबा, अगदी सोपी टॅगलाईन लावून देतो. पण जेव्हा तुम्ही ह्या कुळाचा अभ्यास करता तेव्हा समजतं की नाही, अरे जाधवांची तर योगेश्वरी आहे, किंवा जे दुसरे गायकवाड आहे त्यांची महाकालिका आहे, जे पवार आहे त्यांची सुद्धा गडकालिका आहे, ते पण तर 96 कुळी, पण त्यांची कुलदेवता वेगळी. म्हणून असं सरसकट एकच गणित सगळ्यांना न लावता सगळ्यात अगोदर आपण योग्य जे कुलगुरू आहे त्यांच्याकडून माहिती करून घ्यावी की आपलं कुळ काय आहे, आपलं गोत्र काय आहे, आपलं देवक काय आहे आणि खरीच आपली कुलदेवता ती आहे का. बरेच लोक अजून हा संदर्भ सांगतात की महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी म्हणजे सगळ्यांचीच, ज्यांची माहिती नाही त्यांची भवानी, परंतु शास्त्र तसं नाही सांगत. शास्त्र सांगतं की तुम्ही आता उदाहरणार्थ वेगवेगळे घराणे हे मध्य प्रदेश मधून आलेत, कोणी कुठून आलं, हे जसा समाज विस्तार झाला, पूर्वीचं राज्य थोडी फक्त राज्यापुरतं थोडी मर्यादित होतं, समाज विस्तार झाला, मग वेगवेगळ्या राज्यातून आपण आलो, तिथल्या परंपरा आणि महाराष्ट्रातल्या परंपरा आपण अडॅप्ट केल्या. त्यामुळे आपलं मूळ काय आहे, मूळ आणि कुळ हे एकच आहे. म्हणून आपलं मूळ शोधावं, आपली कुलदेवता शोधावी आणि त्यानुसार आपला आचार ठेवावा, आपला कुलाचार ठेवावा, मग आपल्याला त्याचा रिझल्ट व्यवस्थित भेटतं. महाराष्ट्रामध्ये मला सांगावंसं वाटेल की मोरे आडनाव आहे 96 कुळी मराठामध्ये. मोरे या लोकांची मुख्य कुलदेवता ही काश्मीरमध्ये आहे. तिचं नाव आहे क्षीर भवानी. आता मध्यंतरी खूप मोठा तिथे उत्सव झाला, तो काश्मीर मध्ये देवीचं स्थान आहे आणि त्याला बरेच संदर्भ सापडलेले आहेत, पण आपल्या लोकांना त्याची माहितीच नाही. म्हणून अगोदर आपलं कुळ कुठे आहे, आपलं राजघराणा कुठे आहे याचा योग्य तो विस्तार समजून मग आपली कुलदेवता मान्य करावी.